नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे टेलिग्रामचे संस्थापक जे आहेत त्यांना काय केलं की फ्रान्समध्ये काय केले, फ्रान्स पोलिसांकडनं अटक केलेली आहे. तर यांचं नाव जे आहे ते लक्षात ठेवा, पॉवेल डुरो यांचं नाव आहे. तर यांना काय केलं की अटक केलेली आहे. तर त्याच्यामुळे असं बातम्या आहेत सध्या की टेलिग्राम जे आहे ते काय करतं की ॲप जे आहे ते डिलीट होऊ शकतं. त्याला त्याला याच्यावरनं प्ले स्टोअरवरनं काढण्यात येईल वगैरे वगैरे बातम्या काय होती की सुरू होते. तर त्याची तुम्हाला माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलो की एक्झॅक्टली काय स्टेटस आहे सध्याचं. टेलिग्राम खरंच भारतामध्ये काय होईल की बॅन होऊ शकतं का, याची तुम्हाला माहितीसाठी काय केलं की हा व्हिडिओ बनवलेला आहे मी. त्यामुळे व्हिडिओ काय करा की तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी डिस्कस करणार आहोत की त्यांना का हे केलं, अटक करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर भारताची सध्याची भूमिका काय असणार आहे, काय डिटेन्शन नंतरची काय भूमिका असणार आहे, डिलीट करणार आहे का रिमूव्ह करणार आहे, याची सगळ्याची माहिती देणार आहे. तर जर बघितलं तर आता तुम्ही बघू शकता की जेवढे इंटरनॅशनल मीडिया आहे त्याच्यामध्ये सगळीकडे काय की ही बातमी सुरू आहे, ज्याच्यामध्ये काय करत आहेत की तुम्हाला दिसेल की बघा इथं, हु इज फाउंडर ऑफ पॅवेल डुरेव, वाय ही इज अरेस्टेड असे दिलेलं आहे. त्याच्या ही CNBCची आर्टिकल आहे, इंडियाच्याही काही ह्याच्यामध्ये दिलेले आहे. त्याच्यानंतर बघा BBCचं आर्टिकल, हु इज पॉवेल डुरो अँड वाय इज व्हॉट इज हिज ॲप. त्याच्यानंतर टाइम्स ऑफ इंडियाचा ॲप आहे बातमी दिलेली आहे. त्याच्यानंतर जलजीराची ही आहे ॲप, ही आहे बातमी दिलेली आहे. त्याच्यानंतर बघा इथं बिझनेस टुडे आहे, NDTV आहे, मिंट आहे. या सगळ्यांनी काय केलेलं की याच्या संदर्भात काय केलं की असे खूप साऱ्या हे आहेत, जाहिराती आहेत ज्यात की यांनी सांगितलेलं आहे, न्यूज आहे त्यांच्यात की सांगितलेलं आहे की पॉवेल डुरो यांना काय केलेलं आहे की अरेस्ट केलेलं आहे. तर हे कोण आहेत, सगळ्यात पहिले तर यांची माहिती घेऊयात. तर आणि यांना का अरेस्ट केलेले आहेत ते बघूयात. तर तुम्ही जर पाहिलं पॉवेल डुरोचं पाहिलं तर हे टेलिग्राम ॲपचे काय आहेत की एक बघा, हे 125 नंबरला आहे सध्या अब्जाधीशची जी लिस्ट बनते त्यांच्यामध्ये 125 नंबरला यांचं नाव येतं. काय नाव येतं? पॉवेल डुरो यांचं नाव येतं. तर शनिवारीच काय केलं होतं की यांना पॅरिसमध्ये काय केलं होतं की त्यांना एअरपोर्टवरती त्यांनी ताब्यात घेतलं होतं. का? तर बघा यांची कारणं म्हणजे काय की टेलिग्रामवरती योग्य प्रकारे मॉडरेशन म्हणजे काय असतं बघा, एखादी गोष्ट जर अपलोड केली, आता युट्यूबवरती एखादा व्हिडिओ अपलोड करतो कुठला तरी, युट्यूबवरती काहीतरी अपलोड केला तर त्याचं काय होतं की मॉडरेशन होतं. ते व्हिडिओ चेक केला जातो की तो काय यूज कशासाठी केला जातो वगैरे. तर ते मॉडरेशन जे आहे ते न केल्यामुळे त्याच्यामुळे काय झालं की तस्करी, तसेच आता हे आरोप आहेत ना, लक्षात घ्या हे आरोप आहेत. तस्करी, ड्रगचा व्यवसाय, त्याच्यानंतरनं बाल जे आहेत म्हणजे जे छोट्या मुलावरती अत्याचार असतील, त्याच्यानंतरनं पॉर्नोग्राफी वगैरे. तर याच्यामुळे काय होतं की प्रोत्साहन मिळण्याच्या आरोपावरती काय केलं की त्यांना वॉरंट जारी करण्यात आलं होतं आणि त्या वॉरंटच्या ह्याच्यामुळेच काय केलं की त्यांना फ्रान्समध्ये जसे ते पोहोचले म्हणजे पॅरिसच्या एअरपोर्टवरती त्यांना काय केलं की अरेस्ट करण्यात आलं. ते 20 वर्षासाठी केलेलं आहे असं म्हणत आहेत, लक्षात घ्या. 20 वर्षासाठी डिटेन आहेत असं म्हणत आहेत ते. बघूया ते. आता पॅरिसमध्येच का केलं तेही सांगेल मी तुम्हाला. आता थोडीशी यांची माहिती बघूया. तर हे पवेल डुरो जे आहेत बघा, यांचं हे आहेत ते काय आहेत की टेलिग्रामचे CEO आहेत, ते मुख्य टेक्निकल हे आहेत, बिझनेसमॅन आहे ते. त्याच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊयात आपण. तर याच्यामध्ये जर बघितलं पवेल डुरोच्या बाबतीत, तर यांचा जन्म कसा झाला होता 10 ऑक्टोबर 1884 मध्ये काय लेनिनग्राड म्हणजे आताचे जे हे आहेत सेंट पीटर्सबर्ग आहे, तिथे काय केलं की रशिया, इथे काय केलं की त्यांचा जन्म झालेला आहे. रशियामध्ये जन्म झालेला आहे. वडील वलेरी डुरो एक प्राध्यापक होते. त्यांची आई एक काय होती की भाषाशास्त्रज्ञ होती. त्याच्यानंतर त्यांचं शिक्षण जे आहे ते सेंट पीटर्सबर्ग स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये झालं होतं. कशामध्ये? भाषाशास्त्रामध्ये झालेलं आहे त्यांनी. आणि त्याच्यानंतर काय केलं की त्यांनी सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये त्यांनी काय केलं होतं की प्रोत्साहन दिले होते त्यांनी. त्याच्यानंतर त्यांची करिअर सुरुवात होती बघा VK मध्ये त्यांनी सुरुवात केली होती. 2006 मध्ये VK नावाच्या एक सोशल नेटवर्किंग साईट सुरू करण्यात आली होती. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं होतं की ते VK हे रशियातील सर्वात मोठे सोशल नेटवर्क प्लॅटफॉर्म बनले होते. फेसबुकच्या तुलनेत ते लोकप्रिय झालं होतं. डुरोच्या काय केलं होतं की जे हे आहे नाविन्यपूर्ण दृष्टिकोन आहे, त्याच्यानंतर स्वातंत्र्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं, त्यामुळे वेगाने वाढत होते. त्याच्यानंतर काय केलं की त्यांनी टेलिग्रामची स्थापना केली. तर त्यांनी 2014 मध्ये काय केलं होतं की यांनी काय VK मधून त्यांनी बाहेर पडलं होतं. त्या खूप साऱ्या कठीणाई आल्या होत्या. त्याच्यानंतर कंपनी सोडली आणि त्याच्यानंतर काय केलं की त्यांनी टेलिग्रामची निर्मिती केली. 2013 मध्ये काय केलं की त्यांनी त्यांचा भाऊ निकोलाय डुरो यांनी काय केलं की टेलिग्रामची सुरुवात केली होती.
आता टेलिग्रामची सुरुवातीमध्ये काय होतं की याच्यामध्ये काय होतं की नॉर्मली एंड टू एंड एन्क्रिप्शन जे आहे म्हणजे मेसेज जे असतात ते एंड टू एंड एन्क्रिप्शन नंतर व्हॉट्सअपनं सुरू केलं. पहिलं कुणी केलं होतं की हे एंड टू एंड एन्क्रिप्शन कोणी दिलं होतं? टेलिग्रामने दिलं होतं. तर यांनी हे सुरुवात केली होती. आता ही छोटीशी माहिती होती. आता बघा मोठे-मोठे जे हे आहेत इलॉन मस्क आहे त्याच्यानंतर इथं रशिया मधील जी फ्रान्सची एम्बेसी आहे त्याच्यामध्ये काय केलं होतं की यांना हे छोटे-छोटे बघा तुम्ही टेलिग्रामचे आहे ते पाठवले होते त्यांनी तिथे बघू शकता इथं एम्बेसीमध्ये काय केलं होतं त्यांनी ठेवलेले आहेत हे व्हिडिओज आहेत ॲक्च्युअली टेलिग्राममध्ये तुम्हाला भेटून जातील. त्याच्यानंतर इलॉन मस्कनेही काय केलं होतं की फ्री पॉवेल म्हणून काय केलं की ट्विट केलेलं आहे. त्यांना फ्री करा म्हणजे इलॉन मस्कचंही म्हणणं आहे की यांना काय केलं की ट्विट करून माहिती दिली होती की यांना फ्री केलं पाहिजे. आता भारताची भूमिका काय आहे? आता भारताची सध्याची जी भूमिका आहे ती काय करते की इन्व्हेस्टिगेट करणार. आता कोण करणार इन्व्हेस्टिगेट लक्षात घ्या. बघा हे करते की मिनिस्टर ऑफ होम अफेअर्स ओके गृह मंत्रालय आणि जे आपली इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी मिनिस्ट्री आहे हे दोन्ही काय करतात की याला रिव्ह्यू करतात. रिव्ह्यू करतात म्हणजे काय करतात की यांची कमिटी बसेल आणि ते काय करतात की रिव्ह्यू करते की खरंच जे आरोप आहेत आरोपमध्ये काय होतं की तुमच्या तुम्ही बघू शकता की एक्स्टॉर्शन जे असते गॅम्बलिंग असेल जे काही ड्रग्ज रिलेटेड असतील त्या गोष्टी होतात का याची काय केली की भारताकडून काय केली की चौकशी केली जाईल आणि त्याच्यानंतर ठरवलं जाणार आहे की हे जे ॲप आहे ते बॅन होईल की नाही ते. सध्याच्या घडीला हे ॲप जे आहे ते बॅन झालेले नाहीये. लक्षात घ्या बॅन इंडियामध्ये झालेलं नाही. माझ्या माहितीनुसार हे बॅन ही होणारही नाहीये. कारण हे ॲप्लिकेशन आहे याच्यावरती कुठल्याही गोष्टीचा फायदा आणि तोटे असतात. लोकं काय करतात की यूज करतात मॉडरेशनच्या भारतामध्ये काय करू शकतात की काहीतरी नियम लावू नियम जे आहेत मॉडरेशन काय करू शकतात भारतामध्ये केलं जाऊ शकते. याचे नियम भारताकडून जाहीर केले जाऊ शकतात आणि त्याच्यानंतर ॲप काय करू शकतो की हे व्यवस्थित चालवू शकतं हे. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा.